आदरणीय सामाजिक न्यायमंत्री जे आहे संजय शिरसाट यांनी अधिवेशनामध्ये आता वक्तव्य केलं की ॲट्रॉसिटी ॲक्ट जो कायदा आहे त्यामध्ये जे अटक होत होती ते अटक करण्यात येऊ नये असं त्यांनी वक्तव्य केलं। त्यामुळे मी त्यांना सामाजिक न्यायमंत्री यांना सांगू इच्छितो की तुम्ही सामाजिक न्यायमंत्री नसून तुम्ही सामाजिक अन्याय मंत्री आहेत आणि अन्याय मंत्री असून तुम्ही तुम्ही बुद्धिस्ट असून बुद्धिस्ट समाजावर बहुजन समाजावर तुम्ही एक स्वतः अन्याय करत आहे। म्हणून त्यांचा आज आम्ही पुतळा जाळला आणि त्यांनीच म्हटलं आहे की ॲट्रॉसिटी ॲक्ट हा जो कायदा आहे यामध्ये जे अगोदर आरोपीला अटक करत होते ते अटक न करता त्याची अगोदर चौकशी करायची, चौकशी केल्यानंतर जर तो आढळला तर त्याला अटक करावी आणि तो मग कायदा न्यायालयात पाठवावा। पण जर असं जर झालं तर मी एक सामाजिक न्यायमंत्री जे अन्यायमंत्री आहेत संजय शिरसाट यांना सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये 8,698 गुन्हे दाखल आहेत, त्यापैकी फक्त 2% जे आरोपी आहेत त्यांच्यावरच फक्त सिद्ध करण्यात पोलीस यंत्रणेला यश मिळालेलं आहे। त्याच्यानंतर 97% जे आहे गुन्हे जे दाखल केले आहेत त्यामध्ये एकाही आरोपीला आतापर्यंत शिक्षा झाली नाही किंवा त्याला शासन झालं नाही किंवा त्याला अटक झाली नाही। मग इतकं असून त्यात जर अजून असे म्हणतात संजय शिरसाट जर असे म्हणत असतील की या ॲट्रॉसिटी अनुसूचित जाती जमातीमध्ये जर अगोदर अटक करू नका, नंतर चौकशी करा आणि नंतर अटक करा, तर पोलीसवाले जर अगोदरच अटक करत नाही ते पहिले त्यांना जर जो एखादा जातीवादी असला तो एखादा बाबासाहेबाचा पुतळा तोडतो, तो महात्मा फुलेचा पुतळा तोडतो, तो सावित्रीबाई फुले यांची विटंबना करतो, तो राजमाता जिजाऊची विटंबना करतो, काही भाजपचे जे नेते आहेत ते छत्रपती शिवाजी महाराजांना काही अपशब्द बोलतात, अशा लोकांवर जो हा कायदा आहे या कायद्यामुळे या अशा लोकांवर बंधन आहे। पण तेच बंधन जर संजय शिरसाट आपल्या प्रसिद्धीसाठी किंवा आपल्याला अधिक मोठं याच्यापेक्षा मोठं पद घेण्यासाठी त्यांची जर अशी हालचाल चालू असेल तर मला असं वाटते की सामाजिक न्यायमंत्री अन्यायमंत्री जे संजय शिरसाट आहे यांचं संतुलन बिघडलं आहे। यांनी नागपूरला येऊन पागल हॉस्पिटलमध्ये आपलं चेकअप करावं आणि त्यानंतर असं अधिवेशनामध्ये असं वक्तव्य बोलावं। आणि यानंतर भीम ब्रिगेड महाराष्ट्र संघटनेच्या वतीने मी सामाजिक न्यायमंत्री जे आहेत संजय शिरसाट यांना आवाहन करतो की आपण ज्या दिवशी अमरावती जिल्ह्यामध्ये याल त्या दिवशी तुम्हाला चप्पलचा हार घातल्याशिवाय सोडणार नाही। जय भीम, जय संविधान। भीम ब्रिगेड